नमस्कार मित्रांनो, मी वंदना देशमुख, रिटायर्ड मिलिटरी स्कूल टीचर, सर्टिफाईड न्यूमरोलॉजिस्ट, रेकी प्रॅक्टिशनर, क्रिस्टल थेरपिस्ट. स्वागत करते मी तुमचं सर्वांचं माझ्या अनाहता हिलिंग स्टुडिओ या चॅनलमध्ये. मित्रांनो, आज अश्विन महिन्याची पौर्णिमा. तिला आपण शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असेही म्हणतो. कोजागिरी पौर्णिमा का म्हणतात ते आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूच. मुळात पौर्णिमा म्हणजेच पूर्णत्व. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे, तो स्वयंप्रकाशी नाही. चंद्र शुक्ल पक्षाच्या 15 दिवसांमध्ये रोज सूर्याकडून थोडा प्रकाश घेऊन आपला प्रकाशमान आकार वाढवतो. त्याला आपण चंद्र कलेकलेनी वाढतो असे म्हणतो. ज्या दिवशी तो पूर्ण प्रकाशमान होतो तो पूर्णत्वाचा दिवस म्हणजे पौर्णिमा. ह्या दिवशी चंद्र पूर्ण तेजात असतो. शुक्ल पक्षाच्या 15 दिवसाच्या कालखंडाला एक्सपान्शन ऑफ लाईट असे म्हणतात. ह्या काळामध्ये प्रकाश, प्रगती आणि ग्रोथ होत असते. ह्या पिरियडमध्ये आपली मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढत असते. म्हणून शुक्ल पक्षामध्ये नवीन सुरुवात, ध्येय ठरवणं, सकारात्मक काम सुरू करणं आणि ध्यान साधना करणे अत्यंत शुभ मानलं जातं. पौर्णिमेनंतर जेव्हा चंद्र दररोज किंवा कलेकलेनी कमी होत जातो त्या काळाला कृष्ण पक्ष असे म्हणतात. हा काळ आत्मपरीक्षण, शुद्धीकरण आणि लेट गो करण्याचा, डिटॉक्स करण्याचा काळ असतो. चंद्राचं हे चक्र आपल्याला शिकवतं की प्रत्येक अंधारमय पिरियडनंतर प्रकाशाचा पिरियड येतोच. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अशा एका अद्भुत पौर्णिमेबद्दल जी केवळ सुंदरच नाही तर ऊर्जेने, भावनेने आणि चैतन्याने भरलेली आहे. ती म्हणजे शरद पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा. वर्षभरातील इतर पौर्णिमेपेक्षा हिला खूप महत्त्व आहे. ते का, तर ते पण आपण आता बघूया. त्याचबरोबर न्यूमरोलॉजीप्रमाणे 2 नंबर असणाऱ्यांसाठी ही पौर्णिमेची रात्र किती शक्तिशाली असते, ह्या रात्रीमध्ये क्रिस्टल्स कसे चार्ज करायचे, ह्या रात्रीचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे ते पण आपण जाणून घेऊया. सूर्य जसा तेज, ऊर्जा आणि पुरुषत्वाचं, राजाचं प्रतीक आहे, तसाच चंद्र म्हणजे स्त्रीत्व, राणी, मातृत्व, भावना आणि मनाचं प्रतीक आहे. आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण आणि भावनिक स्थिरता दोन्ही चंद्राच्या स्थितीवर अवलंबून असतात. चंद्र आपल्या इनर सेल्फचा आरसाच असतो. चंद्र हा नंबर 2ला गव्हर्न करतो. कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींवर चंद्राच्या एनर्जीचा इन्फ्लुअन्स असतो. चंद्राच्या कलेप्रमाणे ह्या व्यक्तीचा मूड बदलतो, डिसिजन्स बदलतात. ह्या व्यक्ती अनस्टेबल असतात, त्यामुळे यांचा कॉन्फिडन्स पण कमी असतो. ह्या व्यक्ती चंद्रासारख्या अट्रॅक्टिव्ह असतात, अगदी सहज आपला प्रभाव इतरांवर पाडू शकतात. ह्यांची इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. ह्या व्यक्ती खूप मायाळू, प्रेमळ, केअरिंग, कोऑपरेटिव्ह आणि अतिशय सेन्सिटिव्ह पण असतात. ह्या व्यक्तींसाठी शरद पौर्णिमा अतिशय लाभदायक आहे. शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये ह्यांनी 10 मिनिटाचं मेडिटेशन केल्याने ह्यांना इनर पीस आणि मेंटल बॅलन्स साध्य करता येतो. त्यामुळे यांना क्लॅरिटी ऑफ थॉट्स मिळते, कॉन्फिडन्स वाढतो, निर्णयक्षमता वाढते. ह्या व्यक्तींनी कुटुंबासोबत मूनलाईट डिनर करावं. इतर पौर्णिमेच्या रात्रीसुद्धा ते करू शकतात. मित्रांनो, फुल मून म्हणजे एनर्जी रिचार्ज पॉईंट. आपल्या क्रिस्टलमध्ये साठवलेली नॅचरल एनर्जी वापरून कमी होते, म्हणून क्रिस्टलला पुन्हा चार्ज करणे आवश्यक असते. कोजागिरीच्या चंद्रप्रकाशात क्रिस्टल ठेवले की ते रिचार्ज होतात, त्यांचं रिप्रोग्रॅमिंग होतं आणि एनर्जेटिक क्लिन्झिंग पण होतं. रोज क्वार्ट्स, क्लिअर क्वार्ट्स, ॲमॅथिस्ट, मूनस्टोन, सिट्रीन इत्यादी क्रिस्टल्स आजच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवा. 3-4 तास तरी ठेवा आणि मनात संकल्प करा की माझ्या क्रिस्टल्समध्ये प्रेम, शांतता आणि प्रगतीची ऊर्जा साठवण्यात आली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ही ऊर्जायुक्त क्रिस्टल्स तुम्ही धारण करा. दिवसा सूर्य आणि रात्री चंद्र सर्व सजीव सृष्टीला आपली ऊर्जा पुरवत असतात. ह्यांच्याच ऊर्जेने
सजीव सृष्टीचं चक्र गतिमान आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामध्ये एवढी ऊर्जा शक्तिमान असते की ह्या रात्री प्लांट फोटोसिंथेसिससुद्धा करू शकतात, अन्न तयार करण्याची प्रक्रिया करू शकतात. म्हणून आजच्या अमृत प्रकाश चंद्रप्रकाशामध्ये चंद्राच्या आभामध्ये दूध घोटण्याची प्रथा आहे. चंद्रप्रकाशामध्ये घोटून तयार केलेल्या दुधामध्ये अधिक ऊर्जा निर्माण होते. ते दूध न्यूट्रिशियस होतं, म्हणजे एक आयुर्वेदिक औषधच तयार होतं, एक अमृत तयार होतं. असं दूध सेवन केल्याने आपल्याला आरोग्य लाभतं, एनर्जी मिळते आणि बरेचसे आजार दूर करण्याला मदत मिळते. अशा अमृतमय चंद्रप्रकाशाचं सेवन करण्यासाठी सर्व सजीवसृष्टी, देवी देवता सहपरिवार ह्या रात्री जागर करतात. आजच्या रात्री चंद्र आपल्या 16 कलांसोबत प्रकट झालेला असतो. म्हणून ही रात्र विशेष महत्त्वाची असते. म्हणून ह्या रात्री जागृत राहण्याने आपलं जीवन गतिमान होतं, प्रगतिशील होतं. कारण आपण जन्माला येतो तेव्हा फक्त 5 कला घेऊन जन्माला येतो आणि चंद्राकडून आपल्याला ह्या 16 कलांपैकी बऱ्याच कला अंगीकारता येतात. आता आपण कोजागिरी पौर्णिमेचं आध्यात्मिक महत्त्व जाणून घेऊया. ह्या रात्री लक्ष्मी मातेचं मनोभावे पूजन करावं. का करावं? तर समुद्र मंथनाच्या वेळी म्हणजे आजच्याच दिवशी लक्ष्मी माता या संसाररूपी सृष्टीवर प्रकट झाली होती. तसं तर लक्ष्मीचं पूजन आपण दिवाळीच्या दिवशी पण करतो, धनतेरसच्या दिवशी पण करतो. पण आपण बघूया काय फरक आहे ह्या तिन्ही दिवशी लक्ष्मीच्या पूजनामध्ये. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा गणेशजीसोबत केली जाते. धनतेरसच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा कुबेरजीसोबत केली जाते आणि कोजागिरीच्या रात्री लक्ष्मीची पूजा विष्णूजीसोबत केली जाते. कारण तसंही प्रत्येक पौर्णिमेला विष्णूचं पूजन केलंच जातं. फक्त शरद पौर्णिमेलाच विष्णूसोबत लक्ष्मीचं पण पूजन केलं जातं. त्यामुळे सुद्धा शरद पौर्णिमेचं महत्त्व अधिक आहे. ह्या रात्री तुम्ही श्रीसूक्त, विष्णुसूक्ताचं पठण करावं. पश्चिम बंगालमध्ये अशी श्रद्धा आहे की ह्या रात्री लक्ष्मी माता पूर्ण ब्रह्मांडामध्ये भ्रमण करते आणि निरीक्षण करते की कोण कोण जागृत आहे, जागी आहे आणि भगवान विष्णूचं पूजन करत आहे, लक्ष्मीची आराधना करत आहे. त्यांना लक्ष्मी धनधान्य, समृद्धीचं, संपन्नतेचं वरदान देते. म्हणून या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. ह्या पौर्णिमेला श्रीकृष्ण रासलीला खेळतो, म्हणून हिला कौमुदी पौर्णिमा असंही म्हणतात. अशी ही मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असणारी वर्षाच्या 12 पौर्णिमेपैकी एकमेव पौर्णिमा. तर मित्रांनो, आपला सर्वांना शीतल, कोमल, चंद्रप्रकाश आणि ऊर्जा देणाऱ्या ह्या कोजागिरी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड कॉमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही.